एक हॉटेल सोशल मीडियावर व्हायरल झालं. लोकांच्या रांगा लागल्या आणि 4 महिन्यातच जागा भाड्याने देण्याचा बोर्ड लागला. असं का झालं? फेम मिळाला, ग्राहक वाढले, पण सिटिंग कमी, स्टाफ नाही, किचन तयार नाही. ऑर्डर येत होत्या, पण डिलिव्हरी होत नव्हती. बिझनेस व्हायरल झाला, पण सिस्टम फेल झाली. आणि अशा अनेक बिझनेसेसमध्ये होतं. लोक रील्स पाहून आले होते. एक्स्पेक्टेशन्स जबरदस्त असतात, कारण की सगळंच भारी दिसतंय. पण ॲम्बियन्स साधारण होता, स्वच्छता नव्हती, यू-पी-आय सिस्टम हँग झालेली होती. ब्रँड तयार झाला होता, पण तो सोशल मीडियावर. पण रिअल लाईफमध्ये ट्रस्ट हरवलेला होता. काही हॉटेल्स फक्त 500च्या व्ह्यूजच्या रील्स टाकतात, पण रोज 60 प्लेट्स ठरल्याप्रमाणे विकतात किंवा कधी-कधी जास्त पण. कारण की ते फॉलोअर्स मागे नाही, रिपीट कस्टमर्स मागे आहेत. म्हणून त्यांचा बिझनेस चालतोय. फेम हे फक्त मार्केटिंग टूल आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. रेव्हेन्यू कुठून मिळतो? तर तो ऑपरेशन्स, कॉस्टिंग आणि रिपीट व्हॅल्यूवर. जर का तुम्हाला हे इक्वेशन कळालं, तर तुम्ही बिझनेसमध्ये नक्कीच पुढे जाणार. फेम तुमचा खिसा एकदा भरतो, पण सिस्टम नसली तर तोच फेम तुम्हाला रिकामा करून जातो. म्हणून लाईक्सपेक्षा लेजर सांभाळा आणि अशाच बिझनेस टिप्ससाठी मी म्हणजे की रोहित, आपला व्यापारी मित्र, याला फॉलो करा.